वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. आता 25वा श्लोक आहे. आधी यात ओंकाराचं महत्व भगवंतांनी सांगितलं की ओंकार हे भगवंत रूप आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी ओंकाराचा जप करूनच सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याचं वर्णन मागच्या वेळा केलं होतं. आता ओम तत्सत असं जे आहे तत्चं वर्णन या ठिकाणी करतायत. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञदान प्रक्रिया दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षीभिः. आता तत् या नावाने समजल्या जाणाऱ्या परमात्म्याचं सगळं आहे तेच सांगतायत पुन्हा की ओम पुढे वापरला जातो. तर तत्चं काय होतं ते सांगतायत. त्यामुळे तत् ह्या परमेश्वराचं रूप आहे. आणि तत् म्हणजे ते, हे म्हणजे मी, तत् म्हणजे ते म्हणजे परमात्मा. म्हणून तत् हे परमात्म्याचं रूप आहे असं मानलं जातं. तेव्हा या भावनेनी परमेश्वराचं रूप या भावनेनी ते जे काय सगळं ते फळाची इच्छा न करता नेहमीच म्हणत आहे. निर्णय प्रकारचे यज्ञ तप दान या सगळ्या क्रिया आता आपण वर्णन केलेल्या सगळ्या क्रियांचं, त्या सगळ्या क्रिया इतरांचं कल्याण व्हावं अशा दृष्टीने करण्याची हे अशा दृष्टीने केल्या जातात पुरुषाकडून. म्हणून हे तत्चं महत्व सांगितलं त्यांनी. या सगळ्या प्रत्यक्ष क्रिया करताना तत् या मध्ये परमात्म्याचं रूप ह्या कल्पनेने आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता त्या क्रिया केल्या जातात. आता सतचं वर्णन सांगताय. 26वा श्लोक आहे सत्व. सद्भावे साधुभावे च सदित्येत प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि सुथा सत्शब्दः पार्थ युज्यते. तर सत म्हणजे सुद्धा सत म्हणजे परमात्मा. बाकी सगळं असत आहे. असत म्हणजे तात्पुरतं आहे, क्षणभंगूर आहे. परमात्मा सत म्हणजे कायमस्वरूपी आहे. म्हणून सत सुद्धा हे परमात्म्याचं स्वरूप आहे. मग त्यामुळे सतचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो. जिथे उत्तम कर्म आहे तिथे सतचा प्रयोग केला जातो असं भगवान त्या ठिकाणी म्हणतात. आता आपणही बघतो बघा, सज्जन सत आलाच तिथे, सद्धर्म, सदुपदेश, सच्शील, सद्भाव, म्हणजे सगळे शब्द आहेत सत सच्चे. हे सगळे परमेश्वराची रूप आहेत. सगळ्यात आदर्श गोष्टी आहेत म्हणजे परमेश्वराची रूप आहेत सगळी. म्हणजे ह्या सगळ्या प्राणीमात्रामध्ये परमात्म्याचा वास आहेच. असं मानून कुणाबद्दलही वाईट विचार मनात द्यायचा नाही. सगळ्यांची चांगलं वागायचं हे सत शब्दाचं वैशिष्ट्य आहे. सगळ्या कर्मात जी कर्म उत्तम कर्म आहेत त्याला सत शब्द वापरला जातो असं भगवंत म्हणतात. म्हणून ही सगळी मगाशी वर्णन केलेली उत्तम कर्म आहेत म्हणून त्यात सत शब्द आलेला आहे. सदाचार हा सुद्धा आला जातो. म्हणजे सत्शब्द पुष्कळ ठिकाणी, पण ज्या ठिकाणी तिची कर्म उत्तम आहेत, परोपकल्याणाची आहेत आणि कुठल्या प्रकारची अपेक्षा न केलेल्या कर्माची आहेत त्या ठिकाणी सत्कर्म किंवा सत शब्दाचा वापर केला जातो, जे परमेश्वराचं रूप आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. 17व्या अध्यायाचे आता शेवटचे 2 श्लोक आहेत. आज 27वा आहे. यज्ञे तपसी दाने च स्थिती सदिती चोच्यते कर्म चैव तदर्थीयम सदित्येवाभिधीयते. त्याच्यावर नेहमीचाच मुद्दा मांडलाय भगवंताने पुन्हा एकदा. किंवा कुठलंही कर्म जर स्वतःच्या कल्याणाकरता स्वतःच्या सुखासाठी केलं तर ते बंधनकारक ठरतं आणि त्याची फळं मिळतात. फळं भोगण्याकरता परत नवीन जन्म घ्यावा लागतो, त्यामुळे ते बंधनकारक ठरतं. आता आपलं जे नियत कर्म आहे प्रत्येकाकडे आहेच, स्वीकारलेलं आहे, आलेलं आहे, ते कर्तव्य म्हणून तर करायला पाहिजेच, पण निस्वार्थ भावनेने करायला पाहिजे आणि जे काय असेल ते जगाच्या कल्याणाकरता करायला पाहिजे. आणि अशा प्रमाणे आणि अनासक्त प्रमाणे केलं तर ते सत्कर्म होतं. सत शब्दाचं महत्व मागच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय. परमेश्वराचंच स्वरूप आहे सत सुद्धा, त्याला अनुषंगून ते कर्म होतं ज्यातनं परमात्मा प्राप्ती होऊ शकते. म्हणजे मग ज्या कर्माने स्वर्गादी उच्च भोगाची प्राप्ती करून घेतली जाते
ते सत्कर्म नाही होत, कारण त्यातनं परमात्म्याची प्राप्ती होत नाही. त्यात पुनर्जन्मातले अडकलं जातं, तेव्हा ते सत्कर्म नाही म्हणता येणार. म्हणून सत्कर्म म्हणजे ज्या कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय इतरांच्या कल्याणाकरता अनासक्तपणे केलं जातं ते सत्कर्म आहे. आणि त्यामुळे सत्कर्म जो करणार आहे तो कधीच दुर्गतीला जात नाही, त्याची प्रगती होत राहते, तो शेवटी परमात्मा स्वरूप होऊ शकतो, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून पडत नाही. त्यामुळे असं कर्म जे आहे परमात्मा प्राप्तीसाठी ते सत्कर्म आहे. तर शेवटच्या श्लोकात भगवंत म्हणतात, अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम चयत असदिच्चय पार्थ नच तत्प्रेत्य नो इह. की अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेलं हवन, दिलेलं दान आणि केलेलं तप आणि जे काय केलेलं शुभ कार्य असेल ते सगळं असतच आहे. हे श्रद्धेशिवाय केलं असेल, हवन, दान, तप, काय शुभ कार्य सुद्धा, पण ते असत आहे, कारण त्यातनं परमेश्वराची प्राप्ती होत नाही. त्यामुळे ते इह लोकात ते फलदायी ठरत नाही, परलोकातही ठरत नाही. आणि त्यामुळे सत्कर्म करा, म्हणजे पूर्णपणे अलिप्तपणे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अनासक्तपणे अहंकार त्याग करून ते कर्म करा, की ज्यातून तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकेल आणि मग ते सत्कर्म होईल, असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला 17वा अध्याय पण संपलेला आहे. उद्यापासून आपण 18वा अध्याय सुरू करूया.